राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. अर्जुन बाबांवर रुसला होता. त्यांचं पिकनिकला जायचं कधीपासून ठरलं होतं, पण बाबाला खूप काम असल्यामुळे ते सारखं पुढे जात होतं. शेवटी त्यांचं शनिवारी जायचे ठरले. 2 तास झाल्यावर त्यांची गाडी बंद पडली होती. आता त्यांचं काय होणार हे तुम्ही गोष्टीत ऐका. कथा पिकनिक. पुस्तक छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी. लेखिका मुग्धा शेवाळकर. थंडीचे दिवस होते, तरी भर उन्हात बंद गाडीत बसल्यामुळे अर्जुन अगदी घामाघूम झाला होता. गाडीच्या बाहेर पडला असता तर छान वारा लागला असता. आजूबाजूच्या झाडांची पानंही मजेत डुलत होती. पण गाडीतून बाहेर उतरायचं सोडाच, त्याला तर गाडीची काच देखील खाली सरकवायची इच्छा नव्हती. इतका तो बाबावर रुसला होता. त्यानं आणि बाबानं कुठेतरी बाहेर फिरायला जायचा बेत करून बरेच दिवस झाले होते. बाबाला गेले काही दिवस खूपच काम होतं, त्यामुळे त्यांचा बेत सारखा पुढे जात होता. शेवटी मागच्या बुधवारी बाबांना त्याला आपण शनिवारी फिरायला जाऊ असं सांगितलं. तो किती दिवस याचीच तर वाट बघत होता. कुठे जायचं ते काही बाबांना सांगितलं नव्हतं, पण अर्जुन तयारीला लागला होता. त्याचा आवडता लाल रंगाचा टी-शर्ट त्याने बुधवारीच रात्री धुतला, म्हणजे 2 दिवस व्यवस्थित वाळून इस्त्री करून त्याला पिकनिकच्या दिवशी घालता आला असता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने आजोबांबरोबर जाऊन सगळा खाऊ आणून ठेवला. आजीनं त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या. अर्जुन झोपायचीच तयारी करत होता. इतक्यात आजोबांनी बाबांना विचारलं, अरे अविनाश, तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंग झालं ना? ओह नाही बाबा, अहो या आठवड्यात वेळच नाही मिळाला. आमची उद्याची पिकनिक झाली की लगेच येतो सर्व्हिसिंगसाठी. अरे असा कसा रे वेंदळा तू? आता उद्या माझी गाडी घेऊन जा. नाही नको बाबा. का नव्हतं ऐकलं बाबांनी आजोबांचं? अर्जुन आत बसल्या बसल्या विचार करत होता. बाबा आता बाहेर कोणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करत बसला होता, पण त्याच्या फोनला नीट नेटवर्कही मिळत नव्हतं. तो अधूनमधूनच अर्जुनच्या खिडकीवर टकटक करत होता, पण अर्जुन काही त्याच्याकडे बघायला तयार नव्हता. खरं तर बाबाला खूपच वाईट वाटत होतं. आपल्यामुळे अर्जुनचा विरस झाला हे त्याला कळत होतं, पण आता तो तरी काही करू शकत होता. अर्जुन चिडला होता, ते बरोबरच होतं, पण चिडून तरी काय होणार होतं? त्याच्या चिडून बसण्यानं गाडी नीट होणार होती का? पण हे सगळं अर्जुनला कसं सांगायचं आणि आता गाडीचं काय करायचं याचाच विचार करत बाबा कमरेवर हात ठेवून उभा होता. इतक्यात समोरनं येणारी एक गाडी थांबली. चला, मदत मिळाली म्हणत बाबा पुढे झाला. अर्जुन देखील खिडकीतून उत्सुकतेने बघायला लागला. गाडीतून एक बुटका जाडसर माणूस बाहेर पडला आणि अर्जुनला पुढचं काही कळायच्या आत बाबांना आणि त्या माणसानं एकमेकांना एकदम मिठीच मारली. मग दोघं काहीतरी 1-2 वाक्य बोलली आणि बाबांना गाडीकडे बोट दाखवलं. आता अर्जुनला गाडी बाहेर जाणं भागच होतं. तो बाबावर कितीही चिडला असला तरी इतरांसमोर त्याला नीट वागावं लागणारच होतं. बाहेर उतरल्यावर त्याला समजलं, बाबा आणि हे काका जुने शाळेतले मित्र आहेत. काका त्या दोघांना त्यांच्या घरी चलण्याचा आग्रह करत होता. त्यांचं गाव जवळच होतं आणि आता ते अनेक वर्ष गावीच राहत होते, म्हणून त्यांचा आणि बाबांचा संपर्क सुटला होता. अर्जुन आता खरोखरच चिडला. एकतर बाबा त्याला बऱ्याच दिवसांनी बाहेर घेऊन आला होता आणि त्याला फक्त बाबांबरोबर वेळ घालवायचा होता. आता या काकांकडे गेल्यावर बाबा आणि काका बोलत बसणार, जुन्या आठवणी एकमेकांना सांगत बसणार आणि आपल्याला कंटाळा येणार असा विचार अर्जुन करत होता. बाबाही त्याच्याकडे बघत डोळे बारीक करून सॉरी असं नुसतं ओठ हलवून 2-3दा म्हणाला, पण अर्जुननं लक्ष दिलं नाही.
अरे अरे ऐक ना, नको. त्यापेक्षा तुझ्या ओळखीनं गाडीचं बघ ना, काही होतंय का? मी परत येईन ना मुद्दाम तुझ्या घरी. अरे आज मी अर्जुनला पिकनिकसाठी मुद्दाम घेऊन आलोय रे. अरे गाडी येईल संध्याकाळपर्यंत, काळजी करू नकोस. तुम्ही चला माझ्याबरोबर. आणि पिकनिक ना, अरे आज आमच्या शेतावर मज्जा करू. उद्या सकाळी सकाळी मस्त पिकनिकला नेतो तुम्हाला. अर्जुनला खूप आवडेल. आमच्याकडे खास पाहुणे आलेत. काका अर्जुनकडे बघत म्हणाले. अर्जुन नुसताच हसला. बाबांना अर्जुनकडे बघितलं. दुसरा काहीच उपाय नव्हता हे अर्जुनला कळून चुकलं होतं. आता हे काका, त्यांच्या आणि बाबांच्या गप्पा आणि भरीसभर म्हणून कोणते पाहुणे, करू सहन, असा विचार करत अर्जुन गाडीतून त्याची बॅग काढायला गेला. गाडीत बसल्यावर काका फक्त बाबाशीच बोलत नव्हते, अर्जुनलाही प्रश्न विचारत होते, काय काय सांगत होते. अर्जुनला बरं वाटलं. त्यांचं शेतही खूप मोठं होतं. त्याला वाटेल तितका काही कंटाळा त्याला आला नाही. उलट काकांची थोडी थोडी मैत्रीच झाली त्याची. बाबावरचा रागही एव्हाना गेला होता. संध्याकाळी तो आणि बाबा दोघंच फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना त्यांचा दिवस कसा चांगला गेला आणि त्यानं बाबांवर उगीच कशी चिडचिड केली हे कबूलही केलं. रात्री जेवताना काका म्हणाले, उद्या सकाळी लवकर निघायचं बरं का पिकनिकला. काका तुमच्याकडे कुठे आहेत पाहुणे, त्याने विचारलं. अरे उद्या सकाळी त्यांना भेटायला जायचं आहे. जवळच आहेस ते इथून. अर्जुनला काही कळलं नाही. पण तेवढ्यातच काकू गुलाबजाम वाढायला आल्या आणि अर्जुन सगळे प्रश्न विसरून गेला. सकाळी लवकर उठल्यामुळे आणि दिवसभर फिरल्यामुळे तो दमला होता. उद्याही सकाळी लवकर उठायचं होतं. त्याला पडल्या पडल्या झोप लागली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना हाक मारल्यावरच जाग आली. आज पाहुण्यांना भेटून आल्यावर दुपारचं जेवून लगेच परत खायचं होतं. त्यांची गाडी दुरुस्त होऊन आली होती. तो पटकन उठून आवरायला लागला. बाबा, काका आणि काकू आवरून तयार होते. गाडीतून थोडा वेळ गेल्यावर ते एका कच्च्या रस्त्यापाशी आले. इथून थोडं चालल्यावर त्यांना एक मोठा तलाव दिसला. त्यात त्यांच्यासाठी एक छोटी होडी थांबली होती. बोटीत बसल्यावर काकांनी अर्जुनच्या हातात दुर्बीण दिली. अर्जुननं सहज ती डोळ्याला लावून बघितली आणि तो आनंदानं ओरडायचाच बाकी होता. आत्तापर्यंत फक्त टीव्हीवर आणि चित्रात बघितलेलं असं काहीतरी खास तो प्रत्यक्ष बघत होता. अजून थोड्याच वेळात आपल्याला ते दृश्य दुर्बिणीशिवाय बघता येणार या विचारानंतर त्याला इतका आनंद झाला होता. काका कोणत्या पाहुण्याबद्दल बोलत होते हे त्याला आता चांगलंच कळलं होतं. ते खरंच सांगत होते. हे एका पायावर उभे असल्यासारखे दिसणारे लांब चोचीचे गुलाबी पंखांचे पाहुणे खरंच खूप लांबून आले होते. हे पाहुणे म्हणजे रोहित पक्षी. त्यांच्या देशातल्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवर्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे खूप मोठा प्रवास करून इथे येतात. उन्हाळा वाढू लागला की परत उत्तरेकडे आपल्या देशात परततात. हे त्याला माहीत होतं. तसं त्यानं टीव्हीवर बघितलं होतं. पण ते नेमकं कुठे येतात हे त्याला माहीत नव्हतं. तो परत गेल्यावर या पक्ष्यांबद्दल अजून माहिती मिळून वाचणार होता. सध्या तरी तो त्यांचा मोठा थवा कधी उभा राहिलेला तर कधी उडताना बघून आनंदून गेला होता. हे सुंदर पक्षी अनपेक्षितपणे आपल्याला समोर दिसतील असा त्याने अजिबातच विचार केला नव्हता. त्यानं हळूच बाबांकडे बघितलं. बाबाही त्याच्याकडेच बघत होते. त्यानं मग बाबाला नुसते ओठ हलवून थँक्यू म्हटलं. बाबा छान हसला. हे पक्षी इतका हजारो किलोमीटरचा प्रवास न चुकता करतात. काय रे अविनाश, तू परत माझ्याकडे गुगल मॅप न लावता येऊ शकशील का? आपल्याला तर गाडीचं सर्व्हिसिंग करण्याचा पण रिमाइंडर लावावा लागतो. काका बाबाला हसून चिडवत होते. बाबांना हसून काकांच्या खांद्यावर हात ठेवला. गेले कित्येक दिवस
कामात असणारा बाबा आज कितीतरी दिवसांनी असा छान हसला होता. बरंच झालं आपली गाडी बंद पडली आणि आपल्याला हे काका भेटले ते. ही पिकनिक आपल्या कल्पनेपेक्षाही छान झाली असं अर्जुनला वाटलं. यासाठी त्याला काकांनाही थँक्यू म्हणायचं होतं. तुम्हाला हे माहीत आहे का? रोहित पक्षाप्रमाणेच इतर जवळपास 100 प्रजाती स्थलांतर करतात. थंडी पडायला लागली की दिवस छोटा होत जातो. अशा वेळी या पक्ष्यांना स्थलांतर करण्याची वेळ जवळ आली आहे हे समजते. सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांच्या स्थितीवरून त्यांना दिशा कळतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करून पक्ष्यांना दिशा ओळखता येतात. न चुकता, न हरवता हजारो किलोमीटरचा प्रवास ते या 3 गोष्टींमुळेच करू शकतात. बदलत्या वातावरणाचा आणि नव्यानं होणाऱ्या बांधकामांचा या स्थलांतरावर काही परिणाम होतो असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे का? थंडीपासून बचाव करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करणारे पक्षी असतात. तसेच उन्हाळ्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे स्थलांतर करणारे पक्षीही असतात. कोकिळ हा उन्हाळ्यात आपल्याला छान छान गाणी ऐकवणारा पक्षी अशाच एका देशातून आपल्याकडे पाहुणा म्हणून येतो. आत्ता आपण ऐकलीत राजहंस प्रकाशनाच्या छोट्यांचा मोठा प्लॅन या पुस्तकातील पिकनिक ही कथा. लेखिका मुग्धा शेवाळकर. वाचन इहान रुद्राखे आणि कुणाल रुद्राखे. इयत्ता 6वी अक्षरनंदन शाळा.